नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी बस्ते. माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला की सर्दी, खोकला घरगुती काय उपाय आहे किंवा आपल्या घरातून काय उपाय करता येतील का? हो, नक्कीच करता येतील. आणि ते कोणते ते आज आपण पाहणार आहोत. सर्दी खोकला झाला की रोज गरम पाणी पिले पाहिजे. आता गरम पाणी म्हणजे उकळते नव्हे तर कोमट पाणी तुम्ही दिवसातून एकदा दोनदा प्या. जेणेकरून आपल्या खोकल्याला सर्दीला त्यापासून आराम मिळेल. सर्दी खोकल्यात ताप असल्यास जिरे व साखर एकत्र खावे आणि त्याचबरोबर चमचाभर मधात चिमूटभर पांढरी मिरी पावडर टाकून दिवसातून 3 ते 4 वेळा घेतली पाहिजे, जेणेकरून खोकल्याला आराम मिळतो. 1 चमचा मध आणि त्याच्यात थोडंसं आल्याचा रस घेतला तरी सर्दी खोकल्यावर लवकर फायदा मिळतो हो. गरम पाण्याची वाफ दिवसातून 3-4 वेळा घेतल्यास सर्दी कमी होते आणि कफ पण मोकळा होतो. खोकला येत असेल तर तोंडात लवंग ठेवावी. खोकल्यासाठी तुळशीच्या पानाचा रस मधात घालून चाटल्यास खोकल्यावरती लवकर आराम मिळतो. धने खोकल्यावरती गुणकारी आहे. मग हे घ्यायचे कसे? तर तुम्ही 1 चमचा मधामध्ये अर्धा चमचा धन्याची पावडर घेतली तरी खोकल्यावरती आराम मिळतो. कोरड्या खोकल्यावर बदाम हे रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलून त्याची पेस्ट करून ती सकाळ संध्याकाळ लोणी साखरेत मिसळून घ्यावी. सर्दी होण्याआधी घसा खवखवतो, त्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. असे केल्यास घसा खवखवणे कमी होतो. थोड्या प्रमाणात आले, लवंग, मिरी, तुळशीची पाने, दालचिनी हे सगळे घेऊन त्याचा काढा तो दिवसातून 2 ते 3 दिवस पिल्यास सर्दी कमी होते. आणि जर तुम्हाला काढा नुसता आवडत नसेल तर आपण जो चहा बनवतो त्यामध्ये तुम्ही आले, लवंग, मिरी, तुळशीचे पाने, गवती चहा यांचं मिश्रण टाकून मसालेवाला चहा हा पिऊ शकता. त्यानेही फायदा होतो हो. सर्दीत ओवा, बाजरीचे पीठ किंवा हळद यापैकी एक गरम तव्यावर टाकून धुरी घेतल्यास सर्दी कमी होते. आणि तुम्हाला माहिती असेल आपल्या घरात आजी बाबा यांना सर्दी झाली का असा प्रकारचा इलाज ते नेहमीच करतात. गरम दुधात हळद टाकून पिल्यास सर्दी खोकला कमी होतो. सर्दीमध्ये गवती चहा करून पिल्यास बरे वाटते. सर्दी कमी होण्यास खूप मदत होते. त्याचबरोबर सर्दी झाल्यास तुम्ही फक्त आल्याचा चहा जो आपल्या घरात नेहमी होतो तो जरी पिला तरी तुम्हाला खूप फायदा होईल हो. मित्रांनो, आता पावसाळा येत आहे तर सर्दी खोकल्यासाठी हे इलाज नक्की करा आणि स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. मित्रांनो, यासारखे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सर्वात अगोदर तुम्हाला दिसतील. धन्यवाद.